भाईसाहेब चेअरवरती बसलो, डायरेक्ट चेअरच तुटली. माझं वजन एवढं वाढलं नाही तर पहिल्याच दिवशी तुटली असती. तिचं काहीतरी आधीपासूनच वाजत होतं. व्हील चेअर आता रिपेअर करायला लागेल. हा पार्ट भेटेल तसा दुसरा, इथून तुटलाय तो. शप्पथ, नशीब टेबलवरती असे हात टेकून बसलेलो होतो म्हणून टेबलचा सपोर्ट पकडून घेतला, नाहीतर कार्यक्रम होतात चांगल्या बऱ्यापैकी. कुठे ठेवायचं आहे? इकडे ठेवू सध्या, टेम्पररी घेतो नाही त्या. ही आहे ना मजबूत तशी. टेस्ट करून बघतो. आवाज तर येत नाही, स्मूथ फिरते. इंडिकेट केलं तिने आधी. बसलो तेव्हा असं कट आवाज आला. मामा चेक केलं काही झालंय का, बट नाही. बसलो तर मग खालीच गेली. तसं हिचा तर काही आवाज नाही आहे. ॲक्च्युली म्युझिक जो आता ब्लॉग याच्या आधीचा बघितला असेल त्याच्यातली ती म्युझिक आहे. एंड करत होतो. नाही सॉरी, याच्यानंतर पण एक ब्लॉग येणार आहे आणि हा थर्ड ब्लॉग आहे. तो फायनली एडिट केला. कारण काय आहे, या कामांमध्ये ना एक गोष्ट जी आहे ती थोडं दुर्लक्ष द्यायचं. म्हणजे ब्लॉग एडिट होत नाही आहे, शूट करतोय, सगळ्या गोष्टी आहे. पण अशा प्रकारात चला आता रात्रीला सुरुवात झालेली आहे. दिवस गेला. आज काही सकाळची रुटीन म्हटलं, तुम्ही डेली सकाळची रुटीन बघून बघून कंटाळा आला असेल. पण काय आहे, आता जेव्हा आपण एका डेली रुटीनमध्ये जातो त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी रिपीटिव्ह होतात. ठीक आहे, मान्य आहे. तर तो दुपारचा इन्सिडेंट जो बघितला ना तुम्ही, जो ऑफिसमध्ये घडला, जस्ट वाचलो मी. माझे जर हात त्या टेबलवरती राहिले नसते, आणि माझी एक सवय, जर मी टेबलवरती हात ठेवतो ना तर माझं जे बॉडी वेट आहे मी त्या याच्यावरती टेबलवरती थोडं पुश करतो. त्याच्यामुळे काय झालं ना की जसं सुरुवातीला बसलो ना मी, नितीन सर एक्झॅक्टली माझ्या बाजूला होते. मी लॅपटॉपला त्यांना काहीतरी दाखवत होतो. म्हणजे आलो मी ऑफिसमध्ये, त्यांना सांगितलं की तुम्हाला काहीतरी दाखवायचं. मग ते बोलले ठीक आहे मीच इकडे होतो. मग मी लॅपटॉप ओपन केला आणि ते माझ्या बाजूलाच होते. मी जस्ट चेअरवरती फर्स्ट टाईम बसलो ना तेव्हा हलकासा कट असा आवाज आला. मग आम्ही चेक केलं सगळं की आजूबाजूला सगळं ठीक आहे ना वगैरे काही नाही. मग तेव्हा काही वाटलं नाही. मग मी चेअर थोडीशी पुढे घेतली आणि मग त्यांना एक्सप्लेन करता करता 1 मिनिटाने डायरेक्ट धुडूम असा आवाज झाला आणि ती चेअरच डायरेक्ट तुटली. म्हणजे ती जो खालचा तिचा बेस आहे ना व्हीलचा, तो तुटला. चेअर व्यवस्थित आहे, तिचा पार्ट आता तो चेंज करायला लागेल. पण वाचलो नाही तर चांगला मला दणका बसला असता आज. दणका म्हणजे बॉडीला दणका, खिशाला तर बसलाच आहे, तो तर करायलाच लागणार आहे. बट बॉडी सही सलामत आहे, ते भरपूर आहे. आपल्या फ्लॅटमध्ये ना तुम्ही सगळ्यांनी ना सकाळचे व्ह्यू वगैरे सगळे बघितले. रात्री आपण काही ब्लॉग वगैरे केला नाही, बट आता नाईटमधून गॅलरीचा व्ह्यू कसा दिसतो बाहेरचा ते तुम्हाला दाखवतो. थोडासा खूप आधीच्या फ्लॅटसारखा एवढा खास व्ह्यू नाही आहे, बट थोडाफार दिसतो रात्री बऱ्यापैकी, ते दाखवतो. आता काय आजूबाजूला मोस्ट ऑफ कन्स्ट्रक्शनचे कामं चालू आहे, त्याच्यामुळे ते थोडंसं तुम्हाला दिसेल, मध्ये डिस्ट्रॅक्शन करेल. हा असा एकंदरीत व्ह्यू आहे. ही एक बिल्डिंग आहे, त्याचंच एक काम चालू आहे तिकडे. आणि तो तिकडे बघा ना, तो हायवे आपला मुंबई पुणे, सॉरी हा मुंबई पुणे बँगलोर हायवे ज्याला बोलतो, तो हायवे तिथं आहे. आणि जेव्हा ही बिल्डिंग उभी राहील, ही 25 फ्लोअरची आहे, तर ही बिल्डिंग म्हणजे तो व्ह्यू पण आपला झाकला जाणार आहे. तर आपल्याला मोस्ट ऑफ ह्या बिल्डिंगचा व्ह्यू बघायला मिळणार आहे. आणि आता ही पण उभी राहणार आहे. पण डिस्टन्स आता कॅमेरामध्ये तुम्हाला कमी वाटतो, बट बाहेर जर आपण जेव्हा खाली उभं राहतो ना, तिथं जेव्हा खाली उभं राहून ना तर बराचसा डिस्टन्स आहे. बट शेवटी काय आहे, हो गया. थोडं सेल्स टीमवाल्यांनी ना सुरुवातीला खोटं बोलून ते स्कीम लावली आणि त्याच्यामुळे मग आम्ही ही सिरीज घेतली. जेव्हा आम्ही ही सिरीज घ्यायला आलो होतो, म्हणजे ह्या बिल्डिंगमध्ये आम्ही फ्लॅट बुक करायला आलो होतो, तेव्हा सेल्सवाला बोलला होता की इथं समोर तुम्हाला परमनंट ओपन व्ह्यू भेटणार आहे. आणि इनिशियली जेव्हा आम्ही फ्लॅट बघत होतो, 6 महिने लागले आमचं. जे पण आमच्या 10 गोष्टी आम्हाला फ्लॅटमध्ये पाहिजे होत्या, त्याच्यामध्ये ही एक गोष्ट आम्ही ठेवली होती की गॅलरीचा व्ह्यू ॲटलिस्ट ओपन पाहिजे. म्हणजे कमीत कमी थोडंफार तरी डिस्टन्स पाहिजे. एकदम असं नाही की बाजूलाच बिल्डिंग वगैरे. बट ती सेल्सवाले शेवटी सेल्सवाले, अभी हो गया पैसा दे के खतम, बा टाटा बाय बाय, रात गई बात गई. एवढं रिलॅक्स बसलो याचा अर्थ असं समजू नका की सगळं जेवण वगैरे जाऊन रिलॅक्स बसलो. नाही, जेवण बाकी आहे. फक्त तो दरवाजा ओपन होण्याची वाट बघतोय ज्याच्यामध्ये अर्जुचं गर्भसंस्कारचे क्लासेस चालू आहेत. म्हणजे सेशन चालू जे 9ला संपेल आणि आता 8:37 झाले. आणि मला भूक लागली होती 7:35. बट ती बोलली की मला भूक नाही आहे. म्हटलं ठीक आहे, आपण थांबू शकतो, पण ती नाही थांबू शकत. आणि जर तिला थांबायचं आहे तर मग आपल्याला पण थांबायला लागते. कारण का, मग ते जबरदस्ती खाल्ल्यावर त्यांना त्रास होतो. ऑब्व्हियसली कंडिशन तुम्हाला सगळ्यांना माहिती की प्रेग्नेन्सी आहे.
सो मग थोडीशी मला कळ काढायला लागते. बट ती कळ आता इतकी असह्य होते की शेवटी मी फक्त त्या दरवाजाकडे डोळा ठेवून बसलोय की ती बाहेर कधी येईल आणि मी लगेच प्लेट कधी बनवेल. अर्जूचा आवाज येतोय आतमधून, म्हणजे आता बाहेर येईल आणि तिथं खाली माझं बोटकडे दिसतंय, खाली दरवाजाचे पाय दिसले म्हणजे समजायचं आता येणार. कॅमेरा ऑन ठेवू, बघूया किती मिनिटात येते किंवा किती सेकंदामध्ये येते. काय बोलतेस? अरे हा दरवाजा मी गॅलरीचा व्ह्यू दाखवत होतो तेव्हा तर हा ओपनच राहिला. ही शपथ, काय तुमच्यामुळे बघा कॉन्टेंट काढण्याच्या चक्करमध्ये काय होतं ना, बायकोच्या 2 गोष्टी ऐकायला लागतात. बरोबर आहे की नाही? 2 गोष्टी ऐकल्या तर नाही, पण 2 गोष्टी ऐकल्या. कडीला तुझ्यासाठी 1.5 तास थांबलोय जेवायला, माहिती का? फक्त 7:35 घरामध्ये होतो मी. 35 नाही, तू 40 ला होता आणि जा- 40 मग आता 9-10 झाले ना, 1.5 तास झाला ना बाई. कोणचं बाई, म्हणून M3 बॅक होते आपल्या, माहिती का? बाई M3चा किस्सा इतका खतरनाक आहे आमचा किस्सा. ऐक ना, आमची टोटलला 60 लोकांची बॅच होती. त्या 60 लोकांच्या बॅच मध्ये माझ्या नावाची सिरीज इकडे येतो. तू ते सोड, हा किस्सा आता सांगणं खूप गरजेचं आहे. आमची केव्हा सांगितलेलं आहे, विसरले असतील आता. नवीन लोकांसाठी नवीन किस्सा, ठीक आहे. आमची 7 लोकांची बॅच होती. त्या बॅच मध्ये माझं सरनेम C वरून चौधरी आणि हिचं J वरून जमदाडे, ठीक आहे. तर आमचे इतक्या वेळेस बॅक लागले की मधले सगळे लोक गायब झाले. शेवटी बघता आम्ही दोघंच उरलो, C आणि J. ते एका पुढच्या बेंचवर मी आणि पाठीमागच्या बेंचवर अर्चू. असा आम्ही M3 दिलाय आणि लकीली त्याच अटेम्प्ट मध्ये आमचा M3 सुटलाय. नाही तर आम्ही कमीत कमी M3चे किती, तू 3 अटेम्प्ट दिले ना, 4 तू 4 दिले होते आणि मी 6. चिकन करी पार्सल आणली ती काळ्या मसाल्याची, खायची होती आणि खूप दिवस झाले होते चिकन खाऊन. म्हणजे ऑलमोस्ट बघायला गेलं तर 5 दिवस झाले होते चिकन खाल्लं नव्हतं. त्याच्यामुळे आता कंट्रोल होत नव्हतं. म्हटलं चला काळा मसाला ट्राय करूया. अशा प्रकारात आपली चिकन थाळी रेडी झालेली आहे, ज्याचा आपण आस्वाद आता घेऊया.